श्री संत सोपानदेव महाराज पालखीचे सोपानदेव मंदिर येथून आत्ताच प्रस्थान झालेले आहे। या पालखीसाठी माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी देखील उपस्थिती लागलेली आहे। आपल्यासोबत माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे आहेत। बाप्पू, काय सांगाल? सोपानदेव महाराज पालखीचे आज प्रस्थान होत आहे, काय सांगाल? काय शुभेच्छा? अतिशय आनंद सोहळा असतो हा दरवर्षी। माऊलींची पालखी आळंदीवरून येते, इथे अधीनस्थ होते आणि त्याच्यानंतर 2 दिवस आता आजही माऊलींची पालखी इथेच आहे आणि बरोबर दुसऱ्या दिवशी सोपानदेवांची पालखी मार्गस्थ होते। मार्गही वेगळा आहे, परंतु प्रचंड आनंदी वातावरण असतं। सुरुवातीला गोसावी महाराजांनी हे सगळं जेव्हा सुरुवात केली तर अल्पशय होतं, परंतु आज लाखभर लोक सोपान काकांच्या वारीमध्ये सुद्धा असतात आणि प्रचंड आनंदाचा दिवस असतो। तसं नेहमी मी असं म्हणतो की आळंदीला माऊलींनी समाधी घेतली, सासवडलाच येऊन सोपानदेवांनी समाधी का घेतली त्याचं कारण ही पवित्र भूमी आहे, प्रचंड शक्ती आणि भक्तीने नटलेली भूमी आहे आणि खूप आनंदामध्ये आज सगळ्या तालुक्यातले लोक 160 दिंड्या आणि बाकीचे सगळे मोकळे आणखी असं हे जात असतं। आनंदी वातावरण आहे, वातावरण आज आनंदी आहे। त्याचं कारण असं आहे, पहिल्यांदा सरकारने दिंडी प्रमुखांना, दिंडीमध्ये असणारे जे गोरगरीब माणसं आहेत मराठवाडा विदर्भ आपल्या इकडचे देखील, तर त्यांना 20,000 रुपये प्रति दिंडी जो काय हातभार लावला आहे, सहकार्य उपकार नाही सहकार्य प्रामाणिकपणे केलं आहे। मी निश्चितपणे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक असा आभार मानतो। आजचा आनंदाचा दिवस महिलांसाठी सुद्धा एवढ्यासाठीच आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मुख्यमंत्री बहना ही जी काही योजना केली आहे ती 1500 रुपये प्रति महिना 21 वर्ष ते 65 वर्षाच्या महिलांना मिळणार आहेत आणि ग्रामीण भागातल्या महिला आता म्हणून आम्ही वेळ वाढवलं त्याचं कारण आहे, खऱ्या गरीब महिला कुठे आहेत ना, ह्या दिंडीतून आहेत आता आणि म्हणून 31 तारखेवरून 31 ऑगस्टपर्यंत वेळ वाढवला आहे। खूप चांगली योजना महिला सक्षमीकरणासाठी आणली आहे। वर्षाचे 18,000 रुपये म्हणजे खूप झाले। 2-2 एकर 5-5 एकर जरी जमीन असेल तरी उत्पन्न शेतकऱ्याचं 50,000 सुद्धा नसते आणि मग जिल्हा परिषदेमध्ये मुलं शिकत आहेत। अशा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये असताना सुद्धा त्यांना सरकारने ही केलेली योजना ही देवाने पांडुरंगाने त्यांच्या डोक्यात टाकली आणि त्याच्यामुळे पांडुरंगाचाच आशीर्वाद अख्ख्या महाराष्ट्रातील महिला भगिनींना मिळतो आहे की त्याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं आनंद आणि सक्षमीकरण त्यांचं होईल। लाडकी बहीण योजनेला विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात त्याच्या त्रुटी देखील काढल्या जात आहेत, परंतु एका बाजूला ज्या पालखीमध्ये राज्यभरातून ज्या महिला सामील झालेल्या आहेत, एकंदरीत 1 ते 15 जुलैपर्यंत ह्या अर्ज भरण्यासाठी मुदत दिली होती, परंतु आता 2 महिने पुन्हा मुदत वाढवलेली आहे। एक महिला भगिनी यातून चांगले आशा व्यक्त करत आहेत, मुख्यमंत्री नरेंद्र मोदीबद्दल आभार व्यक्त करत आहेत। तरी एकंदरीत या योजनेचं विश्लेषण काय आहे, कशा पद्धतीने योजना लोकांना? विषय सोपं बघा, पहिला जो GR काढला होता त्याच्यामध्ये तहसीलदारांचा दाखला आवश्यक होता, आता तसं नाही आहे। फॉर्म भरा, हमीपत्र द्या। हमीपत्र म्हणजे स्वतःच्या सहीचं, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे हे नाही, टिक टिक करायचं, सही करून द्यायचं। त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचा मुद्दा जो हा होता की तलाठ्याकडे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करायचा, तो 2-4 दिवस घेणार, मग त्याचा दाखला मिळणार, मग तर ऑनलाईन सेवा केंद्रातून जाणार, मग तहसीलदार दाखला देणार। तर तहसीलदार दाखला महत्त्वाचा होता। आता सरकारने तहसीलदार दाखल्याऐवजी स्वतःचं उत्पन्न स्वतः घोषित करा, स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला हा प्रकार केल्यामुळे निश्चितपणे त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती भरायची, सही करायची, सरकार त्याच्यावर विश्वास ठेवून नक्की त्याचं हे करेल आणि त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आता अडचणीचं काहीच राहिलं। मी आता तुम्हाला सांगतो, मी सर्व गावागावामध्ये स्वतः फॉर्म प्रिंट केले, हमीपत्र प्रिंट केली, स्वयंघोषणापत्र प्रिंट केली आणि ती मदतनीसांकडे दिले आहेत की गावागावात तुम्ही भरा, भरून ते इकडे माझ्याकडे घेऊन या, मदतनीसांची सही घ्या, तहसीलदार आणि आम्ही सगळे सरकारला मदत म्हणून आणखी काही मुलं 30-40 मुलं कॉम्प्युटरवर बसून ऑनलाईन सरकारच्या सर्व्हरला जे लॉग इन करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारला मदत म्हणून, शासनाला मदत म्हणून त्यांच्याच बरोबरीने ही मुलं बसवणार आहेत, जेणेकरून दररोज कमीत कमी 5-10 हजार अर्ज हे गेले पाहिजेत तालुक्यातून। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 14 तारखेला येत्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सामील होतात, तर शिवसेनेच्या वतीने त्यांना पालखीमध्ये सामील न होऊन त्यांचा विरोध करण्यात येत आहे। एकनाथ शिंदे गटाच्या वतीने काय सांगा? कोणी सांगितलं? मला वाटत नाही। पालखीमध्ये ही पांडुरंगाची पालखी आहे, या पालखीमध्ये सर्व धर्मसमभाव देशात पहिला कुठे झाला असेल 700-800 वर्ष। इथे कोण कोणाची जात बघत नाही, काही नाही। इथे
डाकू येईल, चोरी येईल, संत येईल, सगळ्यांना अलाउड आहे. त्यामुळे मला नाही वाटत, मला त्याची कल्पना नाही, परंतु पालखीला मला नाही वाटत नाही पालखीमध्ये येतील किंवा आणखी देवळात येतील, सगळ्यांना अलाउड आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य आहे. एकंदरीतच हे होते विजय बापू शिवतारे. लाडकी बहीण होतं की त्यांनी हिंदूंचा जो अपप्रचार केला होता की हिंदू हिंसक आहेत, तो खूप वाईट केला होता. त्यामुळे जर हिंदू हिंसक असतील तर मग कशासाठी हिंदूंच्या याच्यामध्ये तुम्ही येता, अशी भूमिका अनेक काही वारकऱ्यांची सुद्धा आहे. आणि म्हणून वारकऱ्यांच्या मागे पुढे कोणी जात नाही, कोणी मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान नाही. वारकऱ्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती ठरवली, जर त्यांनी ठरवलं असेल तर मग अडचण आहे. एकंदरीत हे होते माजी मंत्री विजय बापू शिवतारे. मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, नक्कीच महिलांसाठी चांगली आहे आणि त्याची मुदत देखील 2 महिने वाढवल्यामुळे नक्कीच त्याचा महिलांना फायदा होणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.